रूप पाहता
संसारी दयावंत जे आंतरे दयावंत जे आंतरे दयावंत जे आंतरे धन्य ते संसारी दयावंत ते अंतरे दयावंत ते अंतरे दयावंत धन्य ते संसारी 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 धन्य ते संसारी
विठ्ठल 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 धन्यते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी लटिके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी मधुरावाणी ओटे तुका म्हणे वावपोटी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रणीलाम्बुदाभं जगननिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कञ्जनं कञ्जनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकरू प्रथमन मन पांडुरंगाकरू प्रथमन मन पांडुरंगाकरू प्रथमन हे पांडुरंगाकरू प्रथमन मन पांडुरंगाकरू प्रथमन मन पांडुरंगाकरू प्रथमन पांडुरंगाकरू प्रथमन
ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रे जननी देवाची ज्यांचे गावी केला वास त्यासे नसावी उदास मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत किंवा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा. नाही एक मिनिट तुमचं घर आहे का ते त्यांना उठवा सगळ्यांना. इकडे तुम्हाला कळतं ना बोललेलं कळतं खाली बसा म्हणलेलं कळतं का. चल चल खाली उतर. मंदिरात दर्शनाला गेलो तर पायाला 2 चिंगम चिटकले म्हणजे किती पोरं हुशार असतील. देवाला चिटकू नये म्हणजे झालं का नाही. तुम्ही दोघं होते की नाही देवी ठोरक मला त्याच्यामुळे करा दोही पायाला चिटकले खालून. मी म्हणलं काऊन पाया आला ना. इथपर्यंत दिवस तर पाय चांगले होते. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रे जननी देवाची सोनो पंत तथा कुन जनतया मामासी बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा मोती करा शुभ तू ऐशा संतवरा शुभकरा दांडे करा वंदितू सेवेला गी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू मनोबुद्धी अहंकार चेतानिनाहो न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्री न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहं शिवोहं धन्यते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा आणि पाठातला संतपर प्रकरणातील अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज धन्यता देत आहेत, पण कोणाला देत आहेत? अभंगामध्ये प्रश्न आहे आणि अभंगात त्याचं उत्तर आहे. धन्य ते संसारी धन्य आहेत. कोण? दयावंत जे अंतरे, ज्यांच्यात दया आहे बाहेर दया आहे ते संसारी. असे दयावान जे आहेत ते संसारी आहेत असं म्हणतायत. अशी दया कोणती? आता दया ती ऐशी पूर्ण चंद्रिका जैशी
मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवायसे पण दयेचे प्रकार केले. भूतदया गाई पशुचे पालन तानिल्या जीवन वना माझी. देवाची दया वेगळी, संताची दया वेगळी आणि जीवाची दया वेगळी आहे. पण ते सगळं संसारिकाच्या बाबतीत कसं काय होऊ शकतंय. पण तरी सुद्धा धन्य ती संसारी दयावंत जे अंतरे. मग महाराज हे सांगण्याकरता तुकोबारा म्हटले आम्ही आलो ना. कुठून आलात. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. तुकाराम महाराज वैकुंठाहून सांगण्याकरता आले असं म्हणतात. याचं सिद्ध करण्याकरता तुकोबारा गेले हे म्हणावं लागेल. कारण आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी. बोलिले जे ऋषे साच भावे वर्ताया. दाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग. उचेष्टाचा भाग शेष उरला तू कशा करता आले. अर्थ लोपली पुराणी नाश केला शब्दज्ञानी. विषय लोभे मने साधने बुडविले. माता इथे आलो असं म्हणतात म्हणजे गेले हेही सिद्ध केलं पाहिजे. अरे तुकाराम महाराज वैकुंठाहून 3 वेळा आलेले आहेत. बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करी धावा. तुकोबाराच्या मुली करता तुकाराम महाराज आले. निळोबाराया करता पिंपळनेरला तुकाराम महाराज आले. आणि सुदुमऱ्याला संताजी महाराज जगनाडे यांच्या करता तुकोबाराय आले. म्हणजे वैकुंठाहून आले हे पुरावे 3 सिद्ध आहेत. आता गेले सिद्ध तुम्ही कसं करणार. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. सकळा सांगावी वाढ वेळ झाला. सगळी प्रमाण पाठ नसेल तर अजून एक प्रमाण सगळ्याच्या माहितीतलं सांगतो. प्रयाण काळे देवे विमान पाठविली. कळीच्या काळा माझी अद्भुत मानव दे घेऊन नेजदा मागी. अहो हेही माहीत नसेल तर तुकोबारायने सगळ्या लोकाला सांगत सांगत आले. आणि जिजाबाईला सांगितलं तुम्हाला यायचं का. म्हटले तुम्हाला जायचं तर जा. हा पुरावा तर सिद्ध असेल की नाही. म्हणजे तुकाराम महाराज गेले हेही सिद्धच आहे. पण तरी सुद्धा येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठे. वैकुंठाहून तुमच्या आमच्यावर उपकार करण्याकरता आले. असे कोणते उपकार करायचे. कारण केले उपकार सांगू काय. बापन करी ऐशी माय धर्मी त्यांचे देखील पाय दिले अक्षय अवय. हे बघा जगातल्या सगळ्या उपकाराची उतराई होऊ शकते पण संताच्या उपकाराची उतराई होता येत नाही. अजून थोडं धाडसाचं उत्तर देतो. जगातले सगळे उपकार एका बाजूला ठेवा आणि संतांचे उपकार एका बाजूला ठेवा. अजून थोडंसं पुढचं बोलू का. उपकार करतात तेच संत होऊ शकतात. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठे. वैकुंठाहून तुम्हा आम्हाला सांगण्याकरता आले असं म्हणतात. पण लोक म्हणू लागले तुकोबारायला तुम्ही वैकुंठाहून आलात आम्हाला सांगू लागलात तेव्हा तुमची अवस्था आम्ही पाहिली. तुमची अशी अवस्था झाली होती. तुम्ही काय बोलत होतात काय सांगत होतात हे तुमचं तुम्हाला कळत होतं का असं लोकांच्या मनात आलं. तुकोबारा म्हटले असं तुम्हाला दिसत होतं पण मी जे बोलत होतो ते त्याबद्दलच बोलत होतो. कारण लटिके वचन नाही देह उदासीन. इथे अर्थ लावताना नाही अगोदर म्हणावं लागतं आणि चालीत म्हणताना नाही नंतर म्हणावं लागतं. लटिके वचन नाही देही. ऐका नाही देही म्हटलं की अर्थ बदलतो म्हणजे संत खोटे बोलतात. आणि लटिके वचन नाही म्हटलं की ते खोटं बोलत नाही हे सिद्ध होतं. कारण दोन्हीचे उत्तर देतो दोन्हीचे प्रमाण सांगतो. तुकोबाराची अभंगच आहे बघा. आम्ही लटके न बोलो आम्ही लटके न बोलो. हे वर्तमान खोटे वर्तमान खोटे. नाही कळलं तुम्हाला. हे सगळं खोटच आहे पण आम्ही लटके न बोलो आम्ही लटके न बोलो. हे वर्तमान खोटे पण संत महात्मे म्हणतात जे बोललो ते कसं आहे खरंय. अजून थोडंसं पुढचं उत्तर देतो. बोललो ते खरंय असं जर म्हणायचं असेल तर तुकोबाराय म्हणतात खरं होतं म्हणूनच बोलत होतो. लटिके वचन नाही देह उदासीन. मग कसं बोलायचं सांगतात. पुन्हा प्रश्न आहे. मग तुम्ही म्हणता खोटं बोलायचं नाही म्हणजे बोलतात तरी कसं. ज्ञानोबाराची ओवी सांगतो. सात आणि मवाळ मेतुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. निळोबाराचं प्रमाण सांगतो याकरता. बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल. तुकोबाराचं प्रमाण सांगतो. बोलावा विठ्ठल. नाथ महाराजाचं सांगतो. हरी बोला भांडता. अजून तुकोबाराय सांगतो बोलण्याची नाही आता म्हणत राहा सांगत राहतो मी. अरे बोलायचंच नाही म्हणजे काय बोलायचं काय. आबोला धरायचं काय. आबोला नाही धरायचा असं कीर्तनात नाही बोलायचं म्हणले. मधुरावानी ओटे तुका म्हणे वाव पोटे. इथे मधुर शब्दाचा अर्थ गोड आहे आणि पोट शब्दाचा अर्थ हृदय आहे.
आता याचा सरळ अर्थ असा करायचा, ज्यांच्या हृदयामध्ये गोड असतं त्यांच्या वाचेद्वारा गोड येतं, आणि ज्यांच्या वाचेत गोड असतं त्यांचं हृदय गोड असतं. विठ्ठल 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 विठ्ठल. असा या अभंगाचा शब्दशः भाव मी आपल्या समोर मांडलेला आहे. कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार परिचय देणं गरजेचं आहे. तो असा, चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह गुरुवरे यशवंत महाराज आंधरुडकर व भगवान दिवटे यांच्या कृपा आशीर्वादानं व ह.भ.प. अर्जुन महाराज सिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक हरिभक्तपरायण तानाजी महाराज यांच्याद्वारा आपण हे सगळं कार्यक्रमाचं सगळं सौंदर्य पाहत आहोत आणि उपभोगत आहोत. पण या सप्ताहामध्ये गेली 57 वर्षांनी हे 58 वर्ष, बरोबर ना, 58 वर्षाची आपली परंपरा जुन्या लोकांना जोपासली असेल. इवली शेरूप लावेले द्वारी त्याचा वेलू गेला, पण त्याचा वेलू गेला गगनावरी 2 वर्षापासून तरुण मंडळीने हे कार्य हाती घेतलं. आणि तरुण मंडळी आणि ग्रामस्थ मंडळी आणि वयस्कर मंडळी एकत्र येऊन त्याच घराला पुन्हा सुशोभित करण्याकरता रंगरंगोटी देऊन तोच कार्यक्रम अजून चांगल्या स्वरूपानं कसा आपल्याला पाहता येईल, ऐकता येईल, ज्ञान ग्रहण करता येईल, या दृष्टिकोनातून समस्त गावकरी मंडळी डोकेवाडी तालुका भूम जिल्हा धाराशिव यांच्याद्वारा ही 5व्या दिवसाचं कीर्तन पुष्प समस्त ग्रामस्थांच्या मीटिंगमधून मला फोन आला. ते महावीर सर, बरोबर ना, यांनी मला फोन केला. त्यावेळेला ही सगळीच होती, पण जेव्हा फोन केला तेव्हा मी काही उचलला नाही, माझं कीर्तन चालू होतं. पण कीर्तन संपल्यानंतर मी रिटर्न फोन केला आणि मग त्यांनी सांगितलं की अशा अशा ठिकाणी तुमची कीर्तनाची सेवा आम्हाला हवी आहे. मी म्हटलं काही हरकत नाही, इथे आलो. आजी बरवी झाली, माझे माहेर भेटले, डोळा देखले सज्जन, ही सगळी गुणवान मंडळी पाहिल्यानंतर आनंद वाटतो. आमचे मृदंग विशारद मृदंग अलंकार आमचे बोराडे महाराज या ठिकाणी वाजवण्याकरता उपस्थित आहेत. अतिशय छान वाजवत आहेत. किती कौतुक करावं. एका श्लोकात सांगतो सगळं. विद्वानी न विजानाती विद्वज्जन परिश्रमम न हि वंध्या विजानाती गुरुविम प्रसूत वेदनात. प्रसूत कालाती वेदना त्या मातेला कळते जी बाळाला जन्म देते. आपण इतकं छान वाजवता, कारण वाजवण्यातलं ज्यांना कळतं त्यांना बरोबर कळलं असेल की आपण किती छान वाजवता, म्हणून तुमचं कौतुक आहे. आणि इथे गायनाकरता उपस्थित असणारे गायनाचार्य श्री नितीन महाराज जगताप आणि दुसरे आदित्य महाराज, आणि वाजवण्याकरता आपले प्रदीप महाराज बोराडे आहेत. ते मी म्हटलो त्याप्रमाणे हार्मोनियम वादक महाराज आहेत, चौबदार आहेत, टाळकरी आहेत. आणि माझ्यासोबत आलेले माझे सहकारी मित्र हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायातील सगळ्या कीर्तन प्रवचनकारांचा लाडकं व्यक्तिमत्व आणि वारकरी संप्रदायाच्या सर्व मोठमोठ्या कार्यक्रमात ज्यांचं संयोजन आणि नियोजन असतं ते आमचे योगेश महाराज सेजूळ या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण त्यांच्या नियोजनात आता 11 तारखेपासून हेच साऊंड सिस्टीमवाले संभाजीनगरला खूप मोठ्या 8 गावाचा मोठा सप्ताह आहे आणि त्यामध्ये या दादाची सिस्टीम आहे. सिस्टीम पण छान आहे, मी पुढं काही सांगायची गरज नाही आहे. विठ्ठल आणि तुम्ही सगळ्या महिला मंडळी, पुरुष वर्ग, तरुण मित्र मंडळी सेवेकरता जो अभंग निवडला तो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज संसारिकाला धन्यता देतात, पण कोणत्या संसारिकाला देतात याचा विचार आपल्याला करायचा आहे. आपण जर या कलियुगाचा विचार केला तर या कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्य हा संसारी आहे. इथे लग्न झालेला मनुष्य जर संसारी असू शकतो तर ब्रह्मचर्यत्व ज्याच्याकडे आहे त्याला सुद्धा संसार असतो. फक्त फरक दोन्हीचा वेगळ्या पद्धतीचा आहे. विठ्ठल शास्त्राची व्याख्या सांगतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शेण य संसारे खल दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अरे जन्माला येणं आणि मरण याला संसार म्हटलं. काहीचा जन्म सुख देतो आणि काहीचा जन्म दुःख देतो. विठ्ठल आपल्याकडे जास्त वेळ नाही, फक्त प्रमाण सांगतो. नवमास कष्टलासी दाव्याने प्रसूत झाली येताती कर्मदाळ
तुझे मान अडकली परी येते मदालसा समजो रे बाळा. काय वर्णन केलं त्या माऊलीनं. 18 भार वनस्पती फळे फुले ओळती 22 त्या पोखरणे नदी गंगा वाहते ज्या घरी कुल श्रेया राज्य राणी व संपत्ती हे सुख सांडून या कास या योग शिवेते परेते मदालसा समजो रे बाळा. पण माझा प्रश्न असा आहे, मदालसा माऊली बाळाला उपदेश करते, पण कधी करते? बाळाला जन्माला घातल्यानंतर सांगते बाळा जन्माला येऊ नको. मग ज्याला जन्माला घातलं त्याला जन्माचं सुख की दुःख? विठ्ठल 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 विठ्ठल. अरे जन्माला जी घालते तिला दुःख आहे, पण ज्याला जन्म आहे, थोडंसं अजून जवळचं सांगतो, जन्माला येताना जो जन्माला येतो त्याची कर्मदशा जर बरोबर नसेल तर त्यालाही दुःखच आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शेणम. या संसारे कोणता संसार? ज्ञानोबा वर्णन करतात. आणि संसार ऐसा दारून जो भजिली हरिशिवून तो ज्ञानदानी सकरून भजिजी गुरु. अरे बाबा, बायका पोरं घरदार लेकरं बाळ ताट तांब्या वाटी याला आपण काय म्हणतो? फक्त एक आहे महाराज, ज्याला बायको आहे त्याला संसारिक म्हणतो आपण, आणि ज्याला बायको नाही त्याला खटकन उत्तर दिलंय. एक लक्षात ठेवा, बायको मूल घरदार म्हणजे संसारी आहे, पण बायको नाही याचा अर्थ संसारी होत नाही असंही तुम्ही वेगळा करू नका. त्याचे 2 प्रकार करता येतील. तुमच्या करता खाण्यापिण्यासाठी तुम्ही, बर ते जाऊ द्या, तुम्ही मोठा मठ बनवला, तुम्ही मोठी दिंडी ठेवली, तुमच्याकडे भरपूर शिष्य परिवार झाला, तुमच्या इथं पंक्ती उठवू लागल्या, तुमच्या इथं लोक देणग्या देऊ लागले, हा काय? आमच्या गुरुवर एक घुलेबांच्या भाषेत सांगतो, बुवा म्हणायचे खरा संसारी तो आहे जो फक्त जेवताना आलेलं जेवण आत्ताच आणि संध्याकाळी भेटेल की नाही याची ज्याला चिंता नाही त्यालाच म्हणत जाव. नाही ते सगळा गोळा करून ठेवायचा आणि मग काय उपयोग उरत मेल्यावर भांडणं लागायचे. एक लक्षात ठेवा, संसारिकाचे पण भांडणच आहेत का नाही? कशावर भांडणं आहे? मेल्यानंतर भांडणं आहे इस्टेटीहूनच येत. आणि एखाद्यानं खूप काही कमी ठेवलं तर पुन्हा त्या गादी करता सगळा घोटाळा आहे हो. त्याच्यामुळं मी बाबा म्हणलं जाऊ दे, आपल्याला एक पोरग बस झाला आपला, ते भांडणं बिनण्याच्या भानगडीत नको म्हणलं. आता मी मेल्यावर कोणाला देणार? तुम्ही तुम्हाला विचारायचं काय गरज? कोणाला देणार म्हणजे काय? माझं माझ्या पोराला भेटणार इथपर्यंत, याच्यापेक्षा फार काही. भले तो जिवंतपणे मला काढून देईल त्याचं काय सांगता येत नाही, पण काढून जरी दिलं तर कोणाला मिळणार आहे? म्हणजे भांडण होण्याचं काही कारण? यदा कदाचित जरी भांडण झालं तर आमच्या दोघांचं होईल. कोणाकोणाचं? तुम्हाला नाही कळलं वाटतं अजून? विठ्ठल विठ्ठल. अरे तुम्ही संसाराची व्याख्या करता तरी कशी नेमकी? एक लक्षात ठेवा, इथे कोणी जरी असला तरी तो मनुष्य काय आहे? संसार. आणि संसार म्हटलं की सुख दुःख आलंच वाट्याला महाराज. गीतेत वर्णन आहे बघा, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततोय दायजस्व योगम पापम वापसेसी अनित्यम सुखम लोकमिमं प्राप्य भजेस. माऊली वर्णन करतात बघा, जय गावेचा चंद्रक्षय रोगी जेत उदय होय आस्था लागी दुःख लेवणे सुखाते अंगी सळित जगाते. अरे सूर्याला उगवावं लागतं आणि इच्छा नसताना मावळावं लागतं. म्हणजे जर त्याला चुकत नाही तर संसारिक माणसानं संसार करायला लागल्यावर आपल्याला दुःख येणार नाही अशी कल्पना सुद्धा कधी मनात आणायची. संसार दुःख मूळ सोईकडे संसार दुःख मूळ चौकडे विश्रांती नाही कोठे दिवस कळमळ विश्रांत नाही कोठे रात्र दिवस तळमळ काम क्रोध लोभ
संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. काय अर्थ आहे त्याच्यात? विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. काम क्रोध लोभ शूनी पाठी लागली ओढाळ. कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. धर्म जागो सदैवाता आंधळ्या दृष्टी देतो त्या ते नाव. आता हे मी म्हणताना बरं वाटलं तुम्हाला. आता याला थोडी चाल बदलून म्हणतो. किती दुःख आहे सांगा. संसार दुःख मूळ चौगडे इंगड विश्रांती नाही कोठे. नाही कळलं? अहो या ना म्हणलेल्या चालीत तुला वाटतंय. मी म्हणलेल्या चालीत असे असे हल्ले. पण आता म्हणलेल्या चालीत असं वाटतं मशानात जाव. इतकं वाईट आहे का? नाथ महाराजांनी वर्णन केलं बघा. संसारिका देवनसे वना धावता ती पिसे मृग ससे कान उद्धरती सर्व सुखाती या सुखाची आशा जन्म गेला. ज्यांना एक मुक्ती यज्ञ नाही केला. ज्यांना एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता देजा पावला. हिंडता दिशासीन पावला. माया भेटीला जीवमा माझे स्वहित नेनते गोडे. माझे स्वहित नेनते गोडे. माझे सहित नेनते कोणी. माझे सहित नेनते कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता देचा क्षण पाव माया वेष्टीला जीव माझा. माझे स्वहित नेनती कोणी. हे पळू लागले. कशा करता पळू लागले? आशे न पळाले. तसं प्रत्येक संसारिक जीव काही ना काही आशा घेऊन संसारात सुखी होण्याकरता काय करतोय? प्रयत्न आहे. मुळामध्ये दुःख आहे. मला त्याच्यावर जास्त विस्तार करायचा नाही. कबीरदास महाराजांचं एक म्हणणं सांगतो पुढे जातो. कबीरदास महाराजांनी असं म्हटलं बघा. जो देखे सो दुखे या बाबा सुखे या कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैरागी. जो देखे सो दुखे या बाबा सुखे या कोई नहीं रे. कोणाकडे पा सगळी माणसं दुःखीच आहेत. संसार करणाऱ्या कोणत्या माणसाला विचारा कसं झालं. सोयाबीनला भाव नाही. कापसाची अशी तशी झाली. ऊसाचा मेळ राहिला नाही. कारखाना चालू. डायरेक्टर चालू. ऊस आहे का तुमच्याकडे? ध्यानात आणि जाणं सगळं. जी कारखाने बंद आहेत ती डायरेक्टर चालू आहेत. पण कारखाना चालू आहे पण बिल मिळत नाही. थकबाकीत पडलेला आहे. सगळे बेजार आहेत. आता थोडस तुमच्याकडे येतून माझ्याकडे. माझ्या अंगावर पांढरे शुभ्र कपडे घातले. पांढऱ्या गाडीत बसून आलो. इथं जेवण केलंय. आता कीर्तनाला उभा आहे. मी सुखी आहे का दुःखी आहे? तुम्ही म्हणाल तुला काय झालं? नाही पैसे आमचे घेऊन जाणार रे. जेवण फुकटचं आमचंच आणलंय. आणि पुन्हा दुःखी दिसायला काय झालं? फक्त उत्तर देऊ का? माझ्याकडे पाहिल्यावर तुम्हाला मी सुखी दिसतो. पण कीर्तन संपून नारळ घेऊन जर गाडीत बसलो तर बसता येत नाही. कारण मला मूळव्याधाचा त्रास आहे. आता मला सांगा माझं दुःख कोणाला दिसलं?
पण मला मूळवेदाचा त्रास आहे म्हणून कोणी मला औषध आणून देऊ नका. हा दृष्टांतातला मूळवेद आहे, मला नाहीये. मी फक्त सांगितलं काहीचं दुःख दिसतं आणि काहीचं. हे बघा, सगळ्याच घरातल्या सुना खुश आहेत का हो? सगळ्याच घरातल्या सासवा खुश आहेत का? काही सुनाला असं वाटतं ही कधी मरल आणि काही सासूला वाटतं ही कवा सोडून निघून जाईल. सगळं ज्यात त्याला माहिती आहे ना. कोणी हे बघा, हे जे उभे आहेत त्याला वाटतं बसलेले सुखी आहेत आणि बसलेले वाटतं कोणी सुखी आहे. एवढं काय, त्याला 5,000 रुपयाचा बूट घेतला नवरदेवानं, पाय घाल दर्शन करून आला, स्नान झालं, सकाळी बूट काढून ठेवला, तुटकी चप्पल घालून दर्शनाला आला. काल जे लोक होते बूट केवढ्यात विचारत तेच बसले होते. म्हणले का हो नवरदेवा, काल बूट 5,000चा ना आज असा का? म्हणले बूट वरून चांगला दिसत होता, आतून कुठं चावत होता माझी मलाच कळत होता. अरे सगळ्याचे बूट तसेच आहे, उगा कशाला मला बोलायला लावता. विठ्ठल विठ्ठल याकरता ज्ञानोबराची भाषा सांगू का? ना तरी सरोवर आटली, राणी दुखिया दुखी भेटली, का वांज फुल फुलले झाड जैसी. महाराजांचे प्रमाण म्हटलं ना, त्याचा एवढा विस्तार मला करावा लागला. संसार दुःख मूळ, चौकडी इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शुनी पाठीला. सगळं बघून घ्या, हे सगळं जीवाला करावं लागतं. मग मी असं विचारतो, जगद्गुरु तुकोबरा संसारिक होते की नाही? बरं, त्यांना घरदार लेकर बाळ, त्यांच्याकडे शेती आपल्याकडे शेती, ते पीक राखतात आपण पीक राखतो, ते विठ्ठल विठ्ठल म्हणतात आपण विठ्ठल विठ्ठल. फरक एवढाच आहे, त्यांना नेण्याकरता देवाचं विमान आलंय, आपण मेल्यावर खांदेकरी येत नाही. काय फरक आहे? अरे तुकाराम महाराज पीक राखण्याकरता जात होते, त्यावेळेला पक्षासाठी पळसाच्या पानाचं दुरण तयार करत होते आणि त्यामध्ये पाणी भरून ठेवत होते. आम्ही कपाळाला गंध लावतो, 1-2 तास देवपूजा करतो. आम्ही पीक राखण्याकरता जातो, पण जाताना गोफणन दगड सोबतच नेतो. काही बरोबरी बदल आहे का नाही? प्रमाण सांगतो याकरता. समुद्र नदी नोय पयगा, पाचान मनो नये लिंगा, असत देवतेज मानजा देव सारखे. दिसायला तुमच्या आमच्या सारखे म्हणून कबीरदास महाराज म्हणतात, इथे कोणाकडे पहा सगळी माणसं प्रपंचिक जे आहेत ते सगळी कशी आहेत? दुःखीच आहे. म्हणून सुख दुःखी समीकृत्वा लाभा लाभो जया जयो तो दायजस्व योगम पापम वापसेसी अनित्यम सुखम लोक मिमम प्राप्य भजस्व माम. हे वर्णन करत असताना या जगताकडे जर तुम्ही पाहिलं, धन्य जगी तोचे एक हरि रंग नाचे, हरि रंग हरि रंग. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाते, राम कृष्ण वासुदेवा सदा स्मरे वाचे. जगी तोची एक हरि रंग नाचे, जगी तोची एक हरि रंग नाचे, हरि रंग नाचे. कोण सुखी आहे? प्रमाण सांगतं. सुख दुःख समान सकळ, जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगे तोची एक हरी रंगी नाचे. जे हरीच्या रंगात रंगले ते संसारी धन्य. पण हरी रंगी नाचे म्हटले, त्याच्यात 2 प्रकार आहेत. काही नाचणारे आहेत, काही नाचवणारे आहेत, काही नाचून घेणारे आहेत आणि काही नाचे आहेत. नाही कळले? लाज भय शंका दुराविला मान. अजून पुढचं उत्तर देतो. नाचो कीर्तनाचे, नाचो कीर्तनाचे, नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे. ज्ञानदीप लावू जगी. अजून नामदेवाचं चरित्र वाचा, लय प्रमाण सांगाल मी. नाचता नाचता देवाचा बर, कीर्तनाचे निनटनाचे, नाशिले व्यवसाय फरायशिताची, जे नामची नाही पापाची, ऐसे केले नाचू कीर्तनाचे रंगी.
मग कीर्तनात नाचलं पाहिजे. आपण नाचतो का? इथं जर म्हणलं ना टाळ घ्या, लाज वाटते, थोडीशी माफी मागून बोलतो. कीर्तनात नाचत नाहीत, नाचायची गरज नाही, पण जिथं नाही नाचायचं तिथं नाचल्याशिवाय. अहो डीजे पुढं चेड्डी फाटूस तर नाचत येत राव. बर तेवढं सोडा, ते आता माणसानं नाचायचं ठीक आहे, आता बाया नाचायल्यात. लग्नात अशा नाचायला आणि म्हणे जिजाबाई आहे, नाचत असतील काय? अरे आपण चांगल्या घराण्यातली आहेत रे, चांगल्या घराण्यातली आहेत का नाही मला सांगा ना. माझं उत्तर चुकत असेल मी हात जोडून माफी मागेल, पण मातेनं माते प्रमाण राहावं. कधी कधी काय होतं, आम्ही असं बोललो की लोक त्याचे तयार करतात. बायांना बोलला, महाराज बोलत होता, महिलाला बोलत होता. अरे मागचा पुढचा भाव लक्षात ठेवा. नाचण्याबद्दल माझा वाद नाही, तुम्ही नाचा ना देवाच्या दारात, नाचा आणि देवा करता नाचा. मीराबाई नाचल्या नाही का? पग घुंगरू बांध कर मीरा नाची रे, पग घुंगरू बांध कर मीरा नाची रे. पण ती मीरा होती, या हिरा आहेत या सगळ्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही आळंदीत राहतो. मी दिवसाला 300 लग्न होतात. किती? आणि तिथूनच ठरून आलेल्या असत्या त्या नवरदेवाला, तो ह्या लग्नात मी नाचणार आहे, तुझी बहीण आहे, तिथे नाचायची काय येडे हळदी. अरे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुळातले आहोत. अरे आपण जिजाऊ महासाहेबाचे वंशज आहोत. अरे हे स्वराज्य व्हावं ही जर स्त्रींची इच्छा असेल, तर छत्रपती आपल्या पोटी जन्माला यावा असं वाटत असेल, तर जिजाऊ महासाहेबासारखं जीवन जगलं पाहिजे ना. एकच राजा इथे जन्मला. बस बस, मी म्हणू का आता राहिलेलं? माझं म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबराचं कीर्तन ऐकावं आणि मोगलांना छत्रपती सापडत नाही, म्हणून सगळ्या कीर्तनातले श्रोते छत्रपती व्हावेत, ही आमच्या कीर्तनाची ताकद आहे. एक छत्रपती नाही, लाखो छत्रपती दिसत आहेत. काय सामर्थ्य तुकोबराच्या कीर्तनाचं, काय सामर्थ्य तुकोबराच्या अभंग. म्हणून मी म्हटलो हे एवढा पसारा जो सांगितला ना, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. अरे सगळीकडे त्या मोगलांना कोण दिसू लागले मला सांगा? एक छत्रपती पकडण्याकरता सर्व मोगल एकत्र झाले आणि एक जगातले संत कीर्तनात उभे होते, तेव्हा सगळे लोक त्यांना छत्रपती दिसत होते. ही आमच्या कीर्तनाची ताकद आहे. आम्ही सगळं मातीमोल करून ठेवलंय. मला फक्त उत्तर द्यायचंय. काय उत्तर आहे? धन्य जगी तोची एक हरी रंगे नाचे. जे हरीच्या रंगात रंगले ते संसारी अभंगाच्या पहिल्याचे. धन्य ते संसारी, 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 धन्य ते धन्य ते संसारी.
ते संसारी धन्य ते संसारी दयावंत जय अंतरी ओ दयावंत जय अंतरी दयावंत जय अंतरी ओ दयावंत जय अंतरी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते धन्य ते संसारी दयावंत जे अंतरे ते संसारी धन्य. कोणाकोणाला धन्य म्हटलं अजून उत्तर ऐका. धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण. ज्यांच्या आत नारायण बाहेर नारायण ते महाराज धन्य. अजून सांगतो धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता 60 वेळा दाता. सावता महाराजांच्या बाबतीत बोलत असताना काय म्हटलं? अहो सावता महाराज ज्या गावात अवताराला आले त्या गावाला धन्य करून गेले. नुसते करून नाही गेले, संत ज्या गावात अवताराला आले त्या गावात दगड राहिले नाही, रत्नाची खाण झाली. धन्य ते आरण जन्मला निधान. जगद्गुरु तुकोबराजा देहू गावात आले. धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव तेथे नांदे देव. स्वतः पांडुरंग परमात्मा आले ना. बर ठीक आहे, असे धन्यता देणारी पुष्कळशी अभंग तुम्हाला मी दाखवून देतो. धन्य मी मानीन राहिले से प्रीत धन्य आजे देन झाले संताचे दर. धन्य आजे देन संत दर्शनाचा अनंत जन्मेचा. अजून सांगतो आजे दिवस धन्य झाला संत समागम पा. आजे उत्तम झाले भाग्या मी तुका देखी. भाग्या मी तुका देखी. देखिएला भाग्या मी तुका देखिएला भाग्या मी तुका देखिएला देखिएला देखिए. धन्य म्हणवे नाही लोके लोका भाग्या मी तुका. आता मी सांगतो काय, ही सगळी प्रमाण आहेत ना सिद्ध. मग ही धन्यता तुमची कोणती? मुलगा झाला धन्य झालो. 12 वर्षानं झाला धन्य झालो. 2 किलो पेढे घेतले गावाला वाटले. मागून निरोप आला वाटू नका मुलगा मेला. धन्यता टिकली. म्हणजे तुम्हाला टिकणारी धन्यता पाहिजे का मिळाल्याबरोबर संपणारी पाहिजे? अहो 5 रुपयाचं तिकीट काढलं लॉटरीचं. किती रुपये? आणि 5 कोटी सापडली त्याच्यात. त्याला किती लागले? 5 कोटी. त्यानं ते 5 कोटी हातात घेतले. धन्य झालो. एकानं विचारलं काय झालं? 5 रुपयात 5 कोटी मिळाले. पण ज्यानं विचारलं होतं तो चोर होता. तुम्हाला नाही कळलं वाटतं अजून? म्हणजे मला लवकर उर काय करता भले मोठं सांगावं लागतं कासरा भर. मग तुमच्या लक्षात नाही आलं ते? अहो 5 रुपयाच्या तिकिटात किती कोटी मिळाले? मग मिळाल्याबरोबर तो इतका हर्षित झाला धन्य झालो धन्य. एकाने विचारलं काय झालं? अरे मला 5 रुपयाचं तिकीट काढून 5 कोटी मिळाले. ज्यानं विचारलं होतं तो चोर होता. तो याच्या माग मागच गेला. कोणाच्या? आणि गेल्याबरोबर दारा पुढे गेल्यावर सांगितलं तहान लागली तांब्याभर पाणी द्या. तो म्हणला थोडं थांबा, एवढे 5 कोटी कपाटात ठेवतो तुम्हाला तांब्याभर पाणी देतो. म्हणजे ठुलेलं कोणाला सांगितलं पुन्हा? तुम्हाला अजूनही नाही कळलंय? अरे दुपारी 12 वाजता 5 कोटी मिळाले.
दारात उभा राहून पाण्याचा तांब्या ठेवताना सांगितलं पैसे कपाटात ठेवतो आणि तुम्हाला तांब्याभर पाणी देतो. पैसे कपाटात ठेवले, यानं तांब्याभर पाणी घेतलं. म्हणलं वा फार थंड पाणी दिसतंय, लय थकलो, जरा लिंबाचं झाड आहे, झोपू का दारात दुपारचं. तो म्हणला झोपा, उन्हाचं कुठं जाता, लय तहान लागली तेव्हा हा तांब्या भरून पाणी उचाल तुलं आणि फक्त एक काम करा, पैसे कपाटात ठेवले, गव्हाला मोटर चालू केली, तेवढी बंद करून येतो, काही काळजी करू नका, मी आहे इथं, जा. तुम्हाला नाही कळलं अजूनही? त्याचा पत्ता माहित नाही, मोबाईल नंबर माहित नाही, कोण्या गावचा माहित नाही. कधी कधी महाराज लय गांधावर विश्वास नका ठेवीत जाऊ. वारीच्या वाटानं लय मोठी भेटते त्याची. यात्रेत भेटतेत का नाही, आपल्या जवळ झोपून आपलाच खिसा आणतात. अशी चोर किती आहेत? माझं उत्तर फक्त एवढं, तर एवढं सगळं सांगितलं नाही. हे दार धरायला ते मोटर बंद करायला गेलं तवर यानं कुलूप उघडलं, कपाटातले काढले. ते घरी आलं, त्यानं कपाट उघडं पाहिलं, गेलं. पैसे मिळाले, पैसे, पण पैशामुळं मरावं लागलं. हे पैसे कमवणाराला कळलं पाहिजे, एवढं ध्यानात ठेवा. मी काय फार जास्त बोलणार नाही, पण तुम्हाला कळतंय असं मला वाटतं. म्हणजे तुमच्या गावाचं नाव डोकेवाडी आहे, म्हणजे तुम्हाला आहे, म्हणजे माझं बोललेलं तुम्हाला. आता माझं उत्तर असं आहे, पेढे वाटणाराला निरोप आला, मुलगा गेला. पण पेढे वाटायच्या अगोदर धन्य झालो. लोक म्हणायचे काय झालं, मुलगा झाला, 5 रुपयाचं तिकीट काढलं, 5 कोटी मिळाली, धन्य झालो. पण पैसे अख्खे चोरानं नेले, धन्यता टिकली का? नाही. मग इथे चिरकाल टिकणारी धन्यता जर कुठे असेल तर ती संतांच्या दर्शनात. धन्याजी दिन संत दर्शनाचा, किंवा आजे दिवस धन्य झाला संत समागम पाऊला, आजी उत्तम झाले दर्शन संतांचे, धन्य जगी तोची एक हरिरंगी, ते संसारी धन्य ती संसारी कोण? दयावंत जे अंतरे. मग ज्यांच्या आत दया आहे, बाहेर दया आहे. आता मी अगोदर सांगितलं आणि पुन्हा सांगतो, देवाची दया वेगळी, जीवाची दया वेगळी आणि संताची दया वेगळी. देव प्रत्येक माणसावर दया करतो, पण कधी करतो? देवाचं काम चोख केलं. सगळ्याला रामायण माहिती, मी वेळ घेत नाही. बाली आणि सुग्रीव हे दोघं भाऊ भाऊ होते का नाही? बाली सुग्रीवाचं भांडण चाललं, त्याच्यात देवाला उडी घ्यायची काय गरज होती का? पण देवाच्या लक्षात आलं हा धर्म संपून टाकेल, हा अनाचार करतोय. तेवढ्यात भगवंतानं एका झाडाच्या बाजूला गेले आणि एकाला बाण मारला. बरोबर आहे? बरं, ज्याला बाण मारला तो त्याचा भाऊ होता. बाण लागला, ज्या दिशेनं बाण आला तो त्यानं पाहिला, यानं बाण असा हातात धरला, त्या दिशेला पाहून या भावाला सांगतो, बघ या दिशेनं बाण लागला. लागला म्हटल्यावर त्यानं त्या दिशेला पाहिलं, तिकडे प्रभू रामचंद्र दिसले. दिसल्याबरोबर त्या भावानं देवाला विचारलं, देवा हे काम तुम्ही का केलं? कोणाला? भांडण आमच्या दोघा भावाचं होतं, तू का मधी पडलास? म्हणून भावाच्या भांडणाच्या मध्ये पडायचं. अरे देव पडला तर त्याला भोगावं लागलं. मी जास्त उत्तर देत नाही, पण काही काही भावाच्या भांडणात पडून आपलं साधित येत. मला असं वाटतं हे नक्की कंसाच्या भावकीचे असले पाहिजे, कारण रामायणातलं चाललंय, मला सांगायचं कुठलं पुन्हा. आता बाण लागलेला आहे छातीमध्ये, तेवढ्यात तो म्हणतो एवढा बाण भावाला सांगतोय, काढती इजा थांबली पाहिजे. बाण काढल्याबरोबर हा भाऊ त्या भगवान परमात्म्याला बोलतोय, देवा का असं केलंय? भांडण आमचं आहे, वैरत्व आमचं होतंय, तुला भोगावं लागेल. आणि ऐका, देवाला भोगावं लागलं की नाही? तुम्ही जर गुजरातला गेलात, वेरावळला, तर भगवंताच्या पायाला बाण लागलेला आहे. हे बघा, इथं कोणी कोणाचं जर वाईट केलं तर कोणाला, देवाला सुट्टी नाही. तर गोविंद्याला काय घेऊन बसले तुम्ही? अरे गोविंद्या म्हणजे मी. अरे मी जर कोणाचं वाईट केलं असेल महाराज तर माझ्या पण वाट्याला ते. मग मला सांगा, इथे भगवान परमात्म्यानं एका बाजूला जाऊन बाण मारला, पण भगवंताला सुद्धा ते भोगावं लागलं. त्याचं दुसरं उत्तर देतो, एका भावावर भगवंतानं दया केली, पण दया करताना दुसऱ्यावर काय झाला? देवाकडून अनादर झाला, तो भोगावा लागला ना. अजून उत्तर ऐका. वनवासात सीता होती, सीतेच्या मनात मोह निर्माण झाला, मला त्या हरणाच्या कातड्याची चोळी करा. सगळं रामायण ध्यानात आणा. त्यावेळेला हरण पाहिलं, सीतामाईनं प्रभूकडे हट्ट धरला, प्रभू हरण. प्रभू म्हणतात, सीते हे मी काम करणार नाही. ती माया होती, सीता माया आहे, रामचंद्र प्रभू ब्रह्म आहे आणि लक्ष्मण जीव आहे. बघा बरं किती विषय. हरण माया, मारीच नावाचा राक्षस.
सीता माया, मायेनं मायेचा अंगीकार. दोन लवचिंबक एकत्र झाले की मग ते कोणाला सुटत? ज्ञानोबाराची उभी सांगतो, नाही म्हणो जाई दे तर विश्वाकारे देखीजे. विश्वायशी म्हणजे तरी माया. सीतेनं पाहिलं सांगितलं, प्रभू मला त्या हरणाच्या कातड्याची. प्रभू म्हटले, सीते हे काम माझ्याकडून होणार नाही. सीतामाई म्हटली, ऐका ना माझं. प्रभू रामचंद्र ऐकत नाही. सीतामाईनं हट्ट धरला, इतका हट्ट धरला, इतका हट्ट धरला. हट्टाचे 3 प्रकार करावे लागतील. एक राजहट्ट, बालहट्ट आणि श्रीहट्ट. माणसाचा श्रीहट्ट पूर्ण होतो, नाही माणसाचा बालहट्ट पूर्ण होतो, माणसाचा राजहट्ट पूर्ण होतो, श्रीहट्ट कधी पूर्ण होत नाही. म्हणून माझी विनंती आहे, बायको सोबत साडी घ्यायला कधीच जायचं नाही, तसं वापस यावं लागत. मी गेलो होतो पुण्यात, लाईव्ह नाही तुझं, बायकोला घेऊन गेलो. कधी नवत संघ नेल्यावर म्हणलं चांगल्या दुकानात न्यावं. मग भारीतल्या दुकानात नेलं. तिथं साडी टाकताना त्यानं 5,000ची टाकली पहिली. किती? पण या बायका इतक्या हुशार असतात महाराज. त्यानं खाली साडी टाकली पिवळी की हिनं सांगितलं, भैया हो ग्रीनवाली. त्यानं ग्रीनवाली, भैया ब्ल्यू. हिला नीट मराठी बोलता येत नाही. ब्ल्यू. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 15,000पर्यंत साड्या त्यानं टाकल्या. शेवटी हिनं माझा हात धरला, तुम्हाला दुसरे दुकान माहित नाही का? कोण म्हणलं? मी म्हटलं बा थोडा वेळ थांब. मग मी त्याला विनंती केली, म्हटलं जरा हिला साडी दुसरी दाखव, 2 मिनटं. मी आलोच. फोन कानाला लावला आणि दुकानाच्या बाहेर आलो. दुकानाच्या बाहेर एक हातगाड्यावर साड्या घेऊन बसलेला होता. त्याला म्हणलं, हे 500 तुला ठेव, फक्त ही साडी उचलून खाली ठेव, कारण तिचा कलर मला माहिती होता ना, महा किती काळा झालाय. कोणाचा? तुम्हाला कळलं मला काय म्हणायचं? ते साडी त्याची खाली ठेवली. मी म्हणलं सगळ्या साड्या दाखव, नाही पसंत झाली की म्हणायचं, मॅडम तुम्हाला एक साडी दाखवतो, अशी साडी पुन्हा भेटणार नाही, तिची किंमत 5,000 आहे. होती 1,600ची. हे सगळं ठरवलं पुन्हा हात आलो. त्यानं 12,000च्या ऐवजी बापू 20,000 दाखवली. नको म्हणले. म्हणलं मग आता काय करायचं? चला म्हणले बाहेर. चला बाहेर म्हणल्यावर म्हणलं चल. आम्ही दोघं बाहेर आलो आणि हातगाडा दिसला. भैया काय साड्या आहे? म्हणलं बघ बरं, ही नको ती नको, इथंही चांगल्या नाही. तो भैया म्हणला, भाभी जाता जाता एक तुम्हाला साडी दाखवतो, पसंत पडली घ्या, नाही पडलीत नाही. हळूच खालून काढून, भैया एकच नंबर आहे. केवढ्याची आहे? 5,000ची. द्या बरं. दिले 1,600 5,000 कोच केली. वाटतं का तुम्हाला हे करत? आता एक लक्षात ठेवा, जिथे बुद्धी 1,600ची असेल तिथं 5,000ची बुद्धी काय करणार आहे? म्हणून यांच्यासोबत गेल्यावर फक्त गप बसायचं असं. जसं लग्नात काही बसत्याला माणसं नेले असते, ते फक्त चहा आणि बिस्किटावरच राहते. नवरदेव नवरी द्यायला पाहिजे तसं घेत राहते. हे नाही नेल्यावर लग्न नीट होऊ देत नाहीत, म्हणून न्यायचे असते. बाकी काही याला काही तिथे काय बिड्या काड्या द्यायच्या, फक्त फोका म्हणायचं बाहेर. ते नवरदेव नवरी करतील, काय करायचे. मी दोन्हीची उत्तर का देत होतो तुम्हाला, त्याचं कारण असं होतं, जर समजायचं सीतेनं हट्ट धरला होता ना मला त्या हरणाच्या कातडे, प्रभू रामचंद्र सांगतात मला हे जमत नाही, पण सीतामाई म्हटली ऐका. प्रभू नाही म्हटले तेव्हा सीतामाई म्हटली, का हो तुम्ही लग्न वाट लावताना माझा बाप रडत होता, तेव्हा माझ्या बापाचा हात हातात घेतला आणि तुम्ही सांगितलं रडू नका, सीतेला तळ हाताच्या फोडावर सांभाळील, काही कमी पडू देणार नाही. माझ्या बापाला वचन दिलंय आणि तुम्ही रघुकुलातल्या माणसानं दिलेलं वचन प्राण जाय पर बचन. लय संकट आहेत रे बाबा हो यांना. कुठं काढलं सीतेनं पाहिलं का तुम्ही माझ्या बापाला वचन दिलं तळ हाताच्या फोडासारखं सांभाळीन, मी फक्त तुम्हाला त्या हरणाच्या कातड्याची चोळी मागितली. तुम्ही जर पूर्ण करत नसेल तर बापाला वचन दिलंय तुम्ही रघुकुलातले, रघुकुल रीत सदाच आई प्राण जाय पर वचन न जाय. प्रभू म्हणतात सीते अगं तो प्राणी आहे, वचन जरी असेल तरी ते शक्य नाही. मग म्हणले माझं ऐका, आता तुम्ही माझं ऐकत नाही ना, तुम्ही वनाला कोणाचं ऐकून आले? काय हुशार आहेत महाराज. आईचं, कारण कैकईनं शुक्रानं पाऊस पाडला होता माहिती आहे तुम्हाला, आणि स्वर्गाला रथ घेऊन चालले होते. कोण? दशरथ. आणि त्या रथामध्ये कैकई सोबत होती. तेव्हा रथाचा आक बोलडा होता. तेव्हा कैकई म्हणली होती मी तुम्हाला मदत करते पण तुम्हाला माझं ऐकावं लागलं. कळलं का तुम्हाला? कुठं आठवण करून दिली. म्हणजे यायला 50 वर्षाचं ध्यानात राहतच कसं मला हेच कळत नाही. ते रामायण वाचल्यावर मला कळलं. आठवण करून दिली. तुमच्या बापानं मला वचन दिलं
आणि मग त्याकरता तुम्ही वनाला आलात. सीतेचं प्रभून ऐकलं, प्रभू हरणाच्या मागे गेले. ध्यानात आणा, ते बाण लागला, ते मारीत होता, तिकून आवाज आला, लक्ष्मणा धाव. लक्ष्मण दादा गेले. तेवढ्यात अशोक वाटिकेतला रावण बाप्पा उपस्थित झाले. त्याहीनं सीतेला उचललं, खांद्यावर टाकलं, आकाश मार्गाने घेऊन गेला, अशोक वाटिकेत बसवलं. कोणाला? सीतेला. आता मी असं विचारतो, ज्यानं सीता चोरली त्याच्यावर देवानं दया केली, इतका भगवान उदार आहे. बायको चोरणारावर सुद्धा दयाच केली. तुम्ही म्हणाला कधी केली? सांगतो. सगळे लोक रावणाला सांगत होते सीता सोडून देन, रामाला शरण जा. यानं कोणाचं ऐकलं नाही. न ऐकल्याचा परिणाम भाऊ गेला कुंभकर्ण, मुलगा गेला इंद्रजित, बरोबर ना. हे सगळे संपले. शेवटी मंदोदरी बोलली, माझं ऐका प्राणनाथा, तुम्ही सीतेला सोडून द्या, रामाला शरण जा. तिचं ऐकलं नाही. शेवटच्या रात्री रावण युद्ध करण्याकरता निघाला आणि रामासोबत रामाचा बाण सुटला आणि रावणाला लागला. रावण पडणार, प्रभूनं हातातला बाण सोडला, रावणाच्या दिशेनं पळत निघाले. रावणात असं शरीर पडणार, प्रभूनं मांडी घातली आणि लहान लेकरासारखं रावणाला हातात झेललं, मांडीवर घेतलं, त्याच्याकडे पाहतात आणि एक शब्द वापरतात, लंकेचा राजा होता पण अहंकारानं गेला, कळलं तर पहा. शुद्ध कोटी सप्त कांचनाची घरे, फक्त एक अहंकार नडला. कोणाला? अजून थोडंसं मला पुढचं बोलायचं. रावणानं जरी सीता नेली होती तरी आताच्या रावणासारखा वागला नाही. नाही कळलं वाटतं अजून. काय रावण आहेत आताचे? कोणला रावण म्हणता रे? सांगा ना तुम्ही, विचार करा. हात सुद्धा लावला नाही सीतेला त्यानं. आणि सीताही हुशार होती, फक्त काडी हातात घेतली, म्हणजे मला हात लावला तर काडीसारखा जळून पडशील. सामर्थ्य होतं तेवढं, पतिव्रता होती. मग रावण मांडीवर आहे, कोणाच्या? प्रभूच्या. आणि तेवढ्यात लक्ष्मण पळत आला, म्हणलं प्रभू मरू द्या त्याला. कोणाला? रावणाला. म्हटले मरू देता येत नाही, रावण एकटाच आहे. प्रभू त्या रावणानं काय केलं? आठवा, सीतेला चोरून नेलंय, जटायूला सगळ्या आठवणी करून दिल्या. कोणी? लक्ष्मणानं. पण प्रभू काही ऐकायला तयार नाही. लक्ष्मण म्हणला, प्रभू तुम्ही रावणाला मांडी का दिली? प्रभू थोडंसं पटकन बोलून गेले, लक्ष्मणा रावण माझा भक्त आहे. भक्त म्हणल्यावर लक्ष्मण तटदिशी उभा राहिला, म्हणला प्रभू रावण तुमचा भक्त आहे, हे जर तुम्ही मला आधी सांगितलं असतं ना, 14 वर्ष तुमच्या बरोबर आलोच नसतो. बायको तुमची चोरून नेली, भांडणं मी करतो, आणि ज्यानं चोरून नेली त्याला मांडीवर घेऊन पुन्हा मला सांगता तो माझा भक्त आहे. चाललो म्हणले मी. रावण जरा माझ्यासारखा गरम होता, आपलं लक्ष्मण जरा कडक होता, त्याला दमत निघाला. प्रभूने त्याला जवळ घेतले. म्हणले काय? प्रभू तो तुमचा भक्त आहे असं तुम्ही मला सांगता, म्हणून त्याला मांडी दिली, असं त्यानं काय केलं? प्रभू त्याला उत्तर देतात, लक्ष्मणा रावण आज माझा वैरी असेल, पण जेव्हा रावण पूजा करत होता आणि पूजा करताना रावणाला एक कमळ कमी पडलं, तेव्हा रावणानं मला शिर दिलं, म्हणून मारताना त्याला मांडी देतो. ही आमच्या जगाच्या मालकाची दया. आता मी असं सांगतो, जगाचा मालक जर एवढी दया करू शकतो, हे ऐकून तुम्ही टाळी वाजवली, पण माझं उत्तर याच्या पुढचं आहे. जगाच्या मालकानं रावणावर दया केली, पण कधी केली हे नाही तुमच्या डोक्यात आलं. कधी केली? अगोदर त्याचं शिर घेतलं आणि मग त्याला मांडी दिली, म्हणजे तो अगोदर घेतो आणि मग पुढच्यावर दया करतो. म्हणजे आहे का नाही भगवान थोडा डोकेबाज आहे का नाही? आता तुम्हाला हरिपाठातलं प्रमाण सांगतो. मागे पुढे उभा, आली आघात. अजून एक सांगतो, हा कहे लक्ष्मी ती कहे गज, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ गाज गयाला वियला. वस्त्रे हरली झाली माऊली, ज्या वेळेला तिची साडी ओढायला सुरुवात केली, तेव्हा तिनं सांगितलं, तू माझा भाऊ आहेस, मी तुझ्यावर विश्वास ठेवला, आता माझी आबरू तुझ्या हातात आहे, आता तुला काय करायचं? कोणाला? पण ऐका, त्यानं जरी असा हात करून साडी दिली असेल, तरी तिनं त्याला लहानपणात त्या साडीत झाकवलं होतं. एवढे उपकार भगवंतानं पुढं सिद्ध केले.
वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली. मी याच्यातून एक सिद्ध करून देतो, देव प्रत्येकावर दया करतो, पण त्याचं काम ज्यानं केलं अहो मी जर वर गेलो ना, वर वर म्हणजे पदावर नाही, हा डायरेक्ट, तेव्हा मी देवाला हा प्रश्न विचारला, देवा असं का करता हो तुम्ही? मला सांगा, बिभीषण शरण आला त्याला काय दिलं? लंका दिली ना. अरे बिभीषणाला जर लंका देतोय तर रावणाला बायको चोरून नेल्यावर मांडी देतो, ही आमच्या देवाची दया नाही का रे? पण मला उत्तर द्यायचं आहे, हे सगळं जरी असलं तरी त्यांनी सगळ्यांनी देवाचं कार्य केलं. पहाते पांडव परित्या देवाशी, फुकट दया नाही केली त्यांनी. म्हणजे ही दया थोडीशी माझ्या दृष्टीनं, आपल्यातला शब्द सांगू का, अप्पल पोटी. बाजरीचं पीठ संपलं आणि एक जण दुसऱ्या जणीकडे आठवा घेऊन गेली. आठवा कळतो का? आठवणीत राहा पिठाचा म्हणून आठवा. उगच नाव नाही ते जुने, काही पोरीला तर ध्यानात नसन आठवा नेठवान, त्याला किलो 2 किलो माहिती. आठवा याचा अर्थ मी आठवा भर तुम्हाला पीठ दिलं, एवढं तुम्ही कधीतरी आठवा, म्हणून त्याचं नाव आठवा. विचारतात ना, काय आणलं न्यायला सकू काकू? आठवा. मग आता मी असं विचारतो, इथं पीठ दिलं आणि ही दुसऱ्या दिवशी मागायला तिच्याकडे आदली घेऊन गेली, देताना किती दिलं आणि घेऊन काय गेली? आदली ठोल्याबरोबर. ती म्हणली, सकू काकू अहो आठवा भर पीठ आणलं, तुम्ही तर आदली भर मागता, देऊ कसं? काही नाही, तुम्ही तुमच्या आठव्यानं टाका, फक्त आठवणीत ठेवा. आम्ही म्हणजे जर तुम्ही पीठ दिल्यानंतर जर आदली तुम्हाला कळती, आठवा कळतो, हा तर जगाचा मालक जन्म मृत्यूतून सोडतोय, तो तुम्हाला आठवणार नाही का? आठवेल ना त्या टायमाला. मग ही देवाची दया देवाच्या पुरती मर्यादित आहे, देवाचा आठव करण्याकरता असेल, पण संतांची दया याच्या पुढची आहे. संत त्या माणसावर दया करतात. कोणत्या कोणत्या माणसावर? ज्याने ज्याने संतांना त्रास दिला. मंबाजी बानू काट्याच्या काठीनं मारलो, तरी पण तुकोबाराने त्यांच्यावर काय केली? बर यवनांगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. दयाच आहे ना. अजून सांगतो, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई ही 4 भावंड आहेत. इंद्रायणीच्या स्नानाला गेल्यावर इंद्रायणी बाटत होती, समाजानं झोळीमध्ये दगडाने गाळ टाकला. पण ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान वाचल्यावर एक लक्षात येत असेल, आता विश्वात्मकी देवी येणे वाग यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे बजाय दान हे. काय दया केली ऐका ना. ग्रस्त आश्रम आणि त्यानंतर पुन्हा संन्यास, आणि संन्यासानंतर गुरु आज्ञेप्रमाणे पुन्हा ग्रस्त आश्रम, आणि त्यानंतर त्यांना झालेली बाळ सर्व समाजानं काय केली? वाळीत टाकली. गावामध्ये फिरायला लागल्यावर चर्चा व्हायची. संन्यासाची पोर. एक दिवस मुक्ताबाई पंतांना म्हणतात, बाबा गावामध्ये गेल्यावर आम्हाला संन्यासाची म्हणून लोक दूर लोटतात, आमच्यापासून दूर जातात. बापाला मुलीचं दुःख असतं. रुक्मिणी आईसाहेबाकडे पाहिलं पंतांनी आणि सांगितलं, रुक्मिणी आपल्या मुलांच्या मौंजी झाल्या पाहिजे, छळ थांबला पाहिजे, याकरता पहिले जर माय बाप कोण असतील तर ते विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता आहे. मुलांचा छळ थांबला पाहिजे ना. न्यायाचा कागद घेतला, मुक्काम दर मुक्काम करत घरी येतात.
मुलं वाट पाहतात. बाबा आले. मुक्ताबाई पळत गेल्या. ज्ञानेश्वर महाराज जवळ जातात. मुक्ताईनं आईचा हात धरला. आई, काय मिळाला का न्याय? हो. भूक लागली असेल ना बाळा तुला? सगळ्या मुलाकरता स्वयंपाक बनवला, ताटं मांडलेली आहेत. पण दोघा पती पत्नीचं ठरलेलं आहे, मुला बाळाला जेवू घालायचं, झोपी घालून झोपेत टाकून निघून जायचं. माझं उत्तर इथे थांबणार आहे. जगाच्या पाठीवर इतकी निर्दयी काळजाची माय पुन्हा कुणीच नाही आहे. अरे स्वतःच्या लेकराला आपल्या हातानं खाऊ घालावं आणि झोपेत टाकून निघून जावं. वाटतं का रे कधी? अरे लुळं पांगळं लेकरू असू द्या, त्रास असू द्या, पण माय लेकराला सोडते का हो? जिचे पिढी बाळ प्राण तैचा व्याकुळ, ऐसे कळवळ्याची जाती करी लाभाविन. त्याच्यावर प्रेम करते ना. सुंदर स्वयंपाक बनवला. सगळी भावंड जेवणाकरता बसली. पंत एका पाटावर बसलेले आहेत. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई आहे. सगळ्यांना ताटं मांडले, पण मुक्ताबाई जेवत नाहीत. मुक्ताबाईनं हातात घास घेतला. आई, आम्हाला जेवणाकरता आल्यापासून काम करून तू जेवू घालतेस. आई तू जेव ना ग. म्हटले नाही. मुक्ताबाईकडे पाहून रुक्मिणीकडे पाहून मुक्ताबाई म्हणते, आई तू जर जेवणार नसेल तर आम्ही जेवणार नाही. हातामध्ये घास घेतला. रुक्मिणीनं मुक्ताईच्या मुखात घालतात तेव्हा मुक्ताबाई घास उचलतात आणि रुक्मिणी आईसाहेबाच्या मुखात घालतात. माझं उत्तर आहे, जी माय झोपेत टाकून निघून जाणार आहे तिनं मुक्ताईचा घास मुखात घेतल्यावर तिच्या हृदयाला काय वेदना होत असेल याकरता माय व्हावं लागेल. रुक्मिणी आईसाहेब म्हणते, बाळा, बाळ जेवली की माईचं पोट भरतं. मुक्ताबाई म्हणते, आई तुला जेवताना पाहिलं की पाखरं सुद्धा सुखी होतात ना ग. आम्ही तुझीच पाखरं आहेत ना. सगळं सुंदर ठरलं. रात्री झोप लागली. बरोबर पंतांना जाग आली. रुक्मिणी आईसाहेब उठतात आणि पंत जेव्हा निवृत्तीनाथांच्या उशाला कागद ठेवतात आणि निवृत्तीनाथांना हात जोडून म्हणतात, काय झोपेत टाकून निघून जातो म्हणून अपराध समजू नका, पण आजपासून सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे. आणि विठ्ठल पंत जेव्हा निवृत्तीनाथापासून ज्ञानेश्वर महाराजाच्या जवळ येतात आणि हात जोडतात तेव्हा सांगतात, दादा आजपासून तुम्हाला मुक्ताईची कोण व्हायचंय? आई व्हायचंय. ही जबाबदारी कोणावर आहे? तुमच्यावर. सोपान काकाकडे पाहिल्यावर आश्रयानं वाट दिली आणि आता उत्तर देतो. रुक्मिणीच्या बाजूला हात माने खाली घेऊन आईच्या पाठीवर हात टाकून झोपलेलं सगळ्यात लहान पात्र मुक्ताबाईचं जेव्हा विठ्ठलपंतांनी पाहिलं तेव्हा दोन्ही गुडघे टेकवले, तोंडावर हात फिरवला आणि सांगितलं, मुक्ते झोपेत टाकून निघून जातो म्हणून अपराध समजू नको, पण तुमचा छळ थांबला पाहिजे. समाजानं मौंजीज केल्या पाहिजेत आणि समाजात तुम्हाला वागता यावं याकरताच आम्ही निघून जातोय मुक्ते. आणि म्हणून पंत निघतात. रुक्मिणी आईसाहेब जाग्या झाल्या तेव्हा पंत म्हणतात, रुक्मिणी बाळाला बाप नसला तरी चालेल, पण लेकराला मायेचा हात फिरवणारी माय पाहिजे. नाही पंत, न्याय दोघा करता समान आहे. बाळ जर दोघांची असेल. रुक्मिणी अगं माझं ऐक. नाही तुला निवृत्ती ज्ञान दादाची वाटत, पण माझं ऐक. माझ्या मुक्ते करता तरी थांब. नाही ऐकलं. रुक्मिणी आईसाहेब बाहेर निघणार. निवृत्तीनाथांच्या समोर उभ्या राहिल्या, हात जोडले आणि सांगितलं, दादा तुम्ही मोठे आहात, सगळी जबाबदारी तुमच्यावर. ज्ञानेश्वर महाराजाकडे पाहिल्यावर अश्रूनं वाट दिली. निवृत्तीनाथाकडे पाहिल्यावर जवळ गेल्या आणि मुक्ताबाईच्या समोर जेव्हा रुक्मिणी आईसाहेब उभ्या राहिल्या, एवढ्या मोठ्या धीर गंभीर काळजाच्या होत्या, पण दोन्ही गुडघे खाली टेकवले. मुक्ताईच्या तोंडावर हात फिरवला आणि सांगितलं, मुक्ते झोपेत टाकून निघून जाते म्हणून अपराध समजू नको. आजपासून तुझी माय ज्ञानोबराय आहेत, ते तुझी काळजी करतील, ते तुझा सांभाळ करतील. रुक्मिणी आईसाहेब निघाल्या. पंत बाहेर आहे. एक पाऊल पुढे टाकला पण शेवटी माय आहे ना. पुन्हा वापस येतात, पुन्हा जातात. तेव्हा पंत म्हणतात, रुक्मिणी तू येऊ शकत नाही, पण नाही ऐकलं. रुक्मिणी आईसाहेब निघाल्या. दोघं देहांत प्रायश्चित्त घेतात. निवृत्तीनाथांना जाग आली. ज्ञानोबराय जागे झाले. सोपान काकाला विचारलं. सोपान काकाने सांगितलं. तेव्हा तेही विचारतात, आई कुठे? बोलत नाही कोणी. आणि हा आवाज ऐकून मुक्ताबाई जाग्या झाल्या आणि जशा जाग्या झाल्या तशी पहिली हाक मारली, आई. कोणी बोलत नाही. निवृत्तीनाथांना विचारलं, दादा बाबा दिसत नाही, आई दिसत नाही. ज्ञानेश्वर महाराजाला विचारलं, बोलत नाही. सोपान काकाला विचारल्यावर तर हंबरडा फोडला, मुक्ते आई आणि बाबा नाहीत ग.
नका सांगू आई बाबा, मी शोधते. भर रात्री 3 वाजता झोपडीचं दार उघडलंय आणि मुक्ताबाई कोणत्या दिशेनं शोधेल म्हणून सगळी भावंड शोधण्याकरता निघतात. दिवस उगला, गावात चुळबुळ सुरू झाली, चर्चा झाली. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेनं देहांत प्रायश्चित्त घेतलंय. त्या संन्याशाची पोर आई वडिलाच्या शोधात फिरतात. भूक लागली म्हणून एका ठिकाणी जेवायला बसतात. जेवायला बसल्यावर संन्याशाची पोर आहे, समोर 5 पक्वान्नाचं ताट आहे. तशी ताट उचलली रस्त्यावर फेकून दिली. तेव्हा चिमुकल्या मुक्ताबाईनं हातामध्ये घास घेतला आणि यशोबा काकाला हात जोडून म्हणते, काका, मातीला स्पर्श केला म्हणून माती वाटते, अन्नाला स्पर्श केला म्हणून जर अन्न वाटत असेल, काका माझ्या ज्ञान दादाला भूक लागली आहे, निदान एक घास तरी माझ्या ज्ञान दादाला खाऊ द्या. म्हणून भाताचा घास उचलून ज्ञानेश्वर महाराजांना दाखवणार. पुन्हा हातावर हात आणला. हात खाली गेल्यावर मग मुक्ताबाई म्हणतात, दादा कोण आपली माय होईल रे. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्या लेकराला कोणी स्वीकारत नाही त्या लेकराला माय स्वीकारते ती ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानेश्वर महाराज आई आहेत, चला आईचा शोध घेऊ. कोणी सांगत नाही. माझं उत्तर संपलं. विठ्ठलपंत रुक्मिणी माता देहांत प्रायश्चित्त घेतात. पण निवृत्ती ज्ञानदेव सोपानाने मुक्ताई आई वडील गेल्यानंतर यांच्यावर समाजानं दया केली का? उत्तर आहे नाही. पण तरी सुद्धा पसायदान लिहिताना शेवटच्या ओवीकडे या, किंबहुना पूर्ण होवो नितिनी लोकी पजेतो अधिपुरुखी अक आणि ग्रंथ उपजीविये विशेष लोक दृष्टादृश एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ आ होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. अरे बाबा, तिथे जो शब्द शिल्लक आहे तो फक्त एकच आहे, सुखिया झाला. मी असं विचारतो, समाजानं त्रास दिला पण ज्ञानोबरायांनी निवृत्तीनाथाकडे याच समाजाकरता जे मागणं मागितलं त्याचं शेवट उत्तर दिलं, दादा मी मागितलेलं जर तुम्ही पूर्ण नाही केलं तर मी सुखी होणार नाही. म्हणजे त्यांनी त्रास सहन केला पण समाजावर त्यांनी काय केली? दया केली. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास हे दया करतात. संत तोची जाना जगी, 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 दया क्षमा जात्यांगी लोभतन ये मना. संत महात्मे दया करतात, त्रास दिला तरी मग कोणते दया? आता दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जयसी भूत दया गाये पशुचे पालन ताणिल्या जीवन वना माझी. कोणी शिव्या दिल्या तरी दया, कोणी गाळ टाकला तरी दया. इंद्राणीचं स्नान केलं म्हणून इंद्राणी वाटत होती असं जरी म्हणत होते तरी समाजावर त्यांनी काय केली? आणि आता 10 लाख लोक पायी चालतात. ज्ञानोबा तुकाराम, आता मी असं विचारतो, कोणी उपाशी राहतं का हो? अरे त्यांना भाकर मिळाली नाही पण इथे नुसतं ज्ञानोबा तुकाराम म्हणा, श्रीखंड बासुंदी अम्रखंड जेवण मिळतात रे. काय काय या संतांना केलं पाहिजे? म्हणजे त्यांनी दुःख सहन केलं पण संतांची दया कशी आहे? आपल्यासारखी नाही. आपला तो बाळू आणि दुसऱ्याचं ते नाही ना महाराज. संत महात्मे त्रास देणाराचा उद्धार करतायत, उद्धार करतायत. अरे काठीनं मारलं तरी पाय सोपण्याकरता तुकोबारा जातात. केवढी मोठी दया आहे, केवढी मोठी आहे. इंद्राणी बाटत होती तरी त्याच इंद्राणीत आपण स्नान करतो ना, तरी दयाच केली ना. झोळीत दगडाने घाल टाकला तरी कोणाला कमी नाही पडू दिलं, दयाच केली ना. मग असे दयावान जे आहेत ते संत आहेत. आणि हे सांगण्याकरता आलो म्हटले. कुठून आलो? येथे उपकारासाठी आली घरजा वैकुंठी. वैकुंठाहून तुम्हा मला सांगण्याकरता आली. आता मलाही सांगायला शिल्लक नाही पण तेवढं सांगतो. वैकुंठाहून सांगण्याकरता आली. काय सांगितलं? आड राणी भरले जग
उचिष्टाचा भाग अर्थ लोपली पुराणी नाश केला. प्रश्न कोणा करता आली बाबा गेली कोण्या गावा भागीरथी करी धावा. तुकोबाराय जरी वैराग्यवान होते, तुकोबारायकडे जरी त्याग होता, तरी तुकोबारायचं अंतकरण भागीरथी करता दरवळलेलंच होतं. बाप किती निष्ठुर असू द्या, पण मुली करता अंतकरण. अहो भजन करून आले, शेवया खाल्ल्या आणि मग भागीरथी म्हटली बाबा मी असं ऐकते तुम्ही वैकुंठाला जाणार. तुकोबाराय म्हणतात भागे मी तुझ्या हात त्या शेवया खाल्ल्याशिवाय कुठंच जाणार नाही. घरी गेले पहिला आले हरी. तुकोबाराय बसले आणि तुकोबाराय गेले. भागीरथीला कळालं. भागीरथीनं अन्न पाण्याचा त्याग केला आणि सांगितलं जोपर्यंत बाबा येत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी ग्रहण करणार नाही. मला न सांगता गेले बाबा. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. डोळे झाकल्या बरोबर डोळ्यासमोर चित्र कोणाचं उभं राहिलं असेल तर ते भागीरथीचं. महाराज आपण मराठवाड्यातली मंडळी आहेत. माझं गाव इकडे जालना आहे, मी राहायला आळंदीला आहे. लोकांचं साल माणसं घालतील, स्वतःची जमीन विकतील, पण लेकीच्या लग्नात एक गोष्ट सुद्धा कमी पडू देत नाही, त्याला बाप म्हणतात. माझं उत्तर सांगू, आयुष्यभर जर कोणाकरता कमवायचं असेल तर आपल्याकडे एकच उत्तर आहे, मुलाकरता कमवलं. पण त्याच्या पुढचं बोलू का, आयुष्यात एकदाच द्यायचं असेल तर ते लेकी करता द्या, जन्मोजन्मी तुम्हाला ती कमी पडू देत नाही. ही लेकीच्या आशीर्वादाची देण आहे. अरे हे तरी भांडतंय ना. आणि यानं काढून दिल्यावर तुम्ही जाता कोणाकडे का जाता. अजून त्याच्या पुढचं उत्तर देतो. एवढे कष्ट करून लेक लोकांच्या घरी जाते आणि तिकडच्या परिवारानं तिला जर त्रास दिला आणि बापाला कळालं तर लय दिवस जगतो का बाप. माझं उत्तर आहे कोणताच बाप लेकीच्या घरी जेवत नाही. आणि जेव्हा कधी लेकीकडे जाईल तेव्हा मोकळ्या हातानं कधीच जात नाही. त्याचं उत्तर एकच आहे, तिला काय दिलंय मी अजून. पण त्याचं पुढचं उत्तर सांगतो, जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत दिवाळीला येऊ का म्हणून कोणत्याच लेकीला विचारण्याची गरज नाही. ज्या दिवशी मायबाप राहत नाही त्या दिवशी चप्पल सोडावू का नको हे सुद्धा भावाला विचारावं लागतं. याचं उत्तर एवढंच आहे. मी आपल्याला दोन्ही कारणं सांगितली. बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करी धावा. आता भागीरथी धावा करी बाबा कोण्या गावा गेले आणि धावा केला. तुकोबारायच्या डोळ्यासमोर भागीरथीचं चित्र आलं. तुकोबाराय वैकुंठाहून आले आणि आल्यानंतर भागीरथीच्या समोर उभे राहतात. भागे असं करू नको, तू सेवा कर. भागीरथीनं सेवाया केल्या आणि दूध आणण्याकरता निघाली पण कोणी दूध देणार नाही. आमच्या तुकोबारायानं स्वतःच्या लेकी करता दगडाच्या नंदीला स्पर्श केला. येलेश्वरा ती पूजिली दूध नंदी ती काढिली. काय लेकीवर प्रेम होतं. दगडाच्या नंदीला स्पर्श केला आणि दगडाच्या नंदीतून ग्लासभर दूध निघतंय. निर्जीव दगडानं लेकी करता तुकोबारायच्या हातानं दूध द्यावं इतकं प्रेम या भारत देशात बापानं लेकीवर केलंय. अजून पुढचं बोलतो, वैकुंठाहून परत येणारा बाप याच भारत देशात आहे लेकी करता. आणि वैकुंठाहून परत आल्यानंतर दगडाच्या नंदीला स्पर्श करून लेकी करता ग्लासभर दूध काढणारा बाप याच भारत देशात आहे. ते आमचे तुकाराम महाराज आहे. आले ना. दुसरं उत्तर, एका तेलिया कारणी संताजी महाराज जगनाडे यांच्या करता तुकोबाराय वैकुंठाहून आले अंतकाळाच्या वेळेला आणि निळोबाराय करता तुकोबाराय आले. 3 कारणं झाली. मग वैकुंठाला गेले का. हो आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, वाढवेळ झाला वा पांडुरंग. हे सगळं सांगताना लटिगे वचन नाही, देह उदासीर. तुकोबाराय म्हणतात आम्ही जे केलेलं आहे ते खोटं नाही, कारण संत महात्मे जे बोलतात तेच खरं असतं. आम्ही बोलतो ते काय खरं असतं असं काही समजू नका. कारण महाराजाचा अभंग सांगतो, आम्ही लटकेनं बोलू, आम्ही लटकेनं बोलू. हे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे आता, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे आता. आमचं कोणचं खरं आहे. सगळं खोटच आहे ना. खोटियाची पिसे उरफुडी, स्वप्नात पडलेलं स्वप्न खोटच आहे. पण इथे वर्तमान खोटे असं जर म्हणायचं असेल तर भूत भविष्य सुद्धा खरं करण्याचं सामर्थ्य संतात. तुकोबार म्हणतात या वाचेतून जे निघालं ना ते खोटं नाही, लटिके वचन नाही, पण देही उदास. बरं जे बोलले त्या बोलण्यानं सहज बोलणे उपदेश कसं बोलतात. मधुरावाणी ओटे
तुका म्हणे वाव पोटी. मधुर शब्दाचा अर्थ गोड आणि पोट शब्दाचा अर्थ हृदय आहे. ज्यांच्या हृदयात गोड असतं त्यांच्या वाचेद्वारा कधीच कडू येत नाही. ठरवलं तरी एखादा माणूस म्हणतो ना, मी माझ्या वाचेनं ज्यानं माझं वाईट केलं त्याचं सुद्धा वाईट व्हावं असं चिंतन करत नाही. पण देव इतका चॅप्टर आहे, त्याचंच वाईट का करतो रे? मग त्या टायमाला आपल्याला पूर्वकर्माचा अभ्यास करावाच लागेल. आपल्याकडून काय घडलं, कसं घडलं. ज्ञानोबा वर्णन करतात. सात आणि मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ, बोलू ऐसे बोले, जेने बोले विठ्ठल, बोलावा विठ्ठल, हरी बोला भांडता, बोलण्याची नाही आता. ही सगळी प्रमाण पहा आणि कसं बोला, दुसऱ्याला समजेल असं बोला. विठोबा मधुरावाणी ओटे तुका म्हणे वाव पोटी. इथे पोट शब्दाचा अर्थ हृदय केला. म्हणजे ज्यांच्या हृदयात गोड असतं. अजून सांगू का, गोड फक्त हृदयात आहे. वाणी गोड पाहिजे आणि मुखात देवाचं गोड नाम पाहिजे. ठरवलं तरी कडू येत नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. सगळे वर हात करा. 100 नका देऊ पण हात वर करा. हा, ते मागचे आपल्या भावकीतले नाही का? तुकाराम 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 मधुरावाणी ओटे तुका म्हणे वाव पोटी. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. झालेली सेवा प्रभू चरणी समर्पित. सेवेला पूर्णविराम. चुकला असेल तर क्षमा करा. बरोबर असेल घेण्याचा प्रयत्न करा. आणि भैरवी म्हणायची असली तर सिंगल म्हणा.